सोलापुरातील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी आता रंगपंचमीचा आनंद लुटलाय। आज आम्ही रंगपंचमीचा रंग खेळत आहोत असं ते म्हणतात आणि 4 जूनला आम्ही विजयाचा भगवा रंग सुद्धा खेळणार असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आणि राम सातपुते यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। महायुतीचे उमेदवार राम सातपुते जे आहेत ते सोलापूरमध्ये रंगपंचमी खेळतानाचं चित्र दिसते। दादा काय सांगाल, आज रंगपंचमी आहे, सोलापूरच्या मतदारांना काय सांगाल? सोलापूरकरांना मी सर्वप्रथम रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हा रंग सर्वांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ। सोलापूरची एक नवी पहाट पुन्हा एकदा होतीये। सोलापूरमध्ये विकास येणार आहे। सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्क झालं पाहिजे, IT पार्क झालं पाहिजे, गारमेंट पार्क झालं पाहिजे, सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे। जे 75 वर्षामध्ये या काँग्रेसने काही एक केलं नाही ते सर्व सोलापूरमध्ये होताना दिसतंय। जुलैमध्ये त्या ठिकाणी मला विश्वास आहे, जुलै महिन्यामध्ये सोलापूरकर विमानाने त्या ठिकाणी दिल्ली मुंबईला जातात। दादा आज रंगपंचमी वेगवेगळे रंग आहेत, परंतु 4 तारखेचा रंग कोणता असणार आहे दादा? 4 तारीख या ठिकाणी मला विश्वास आहे सोलापूरकर हिंदुत्ववादी आहेत आणि ज्यांनी हिंदूंना दहशतवादी म्हणलं त्यांना त्या ठिकाणी सोलापूरकर भीक घालणार नाहीत। सोलापूरकर येत्या 4 तारखेला भगवा रंग उधळतील। दादा दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर विरोधक जे आहेत ते रंगपंचमीचा जी संस्कृती आपली ती रंग खेळताना दिसत नाही, त्यावर काय बोलत? सोलापूरकर निश्चित लक्षात ठेवतात या सगळ्या लोकांना हिंदूंचं वावडं आहे आणि रंगपंचमी हिंदूंचा उत्सव आहे, त्यामुळे हे कधी करणार नाहीत। हे हिंदूंना आतंकवादी म्हणणारे लोक आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे आम्हाला सोलापूरकर या ठिकाणी रंगपंचमीमध्ये मी सहभागी झालो आहे। जे कोणी हिंदूंना त्या ठिकाणी दहशतवादी म्हणले होते त्यांना उत्तर सोलापूरकर देणार। नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर हे होते राम सातपुते यांनी रंगपंचमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात करताना चित्र आपल्याला दिसून येते। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।